अजित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, असं चालू असलेल्या सभेमध्ये उभा राहून एक व्यक्ती ओरडला. दादांनी मिश्किलपणे त्याला उत्तर दिलं, अरे तू आधी घड्याळाचं बटन हाण, मग मी बघतो काय करायचं ते. आजही दादांचा तो आवाज माझ्या कानांमध्ये काल घडलेल्या सभेमध्ये मी त्यांचं भाषण ऐकते असा घुसतो आहे. हो, माझ्या आयुष्यातील ती पहिली सभा होती जेव्हा मी एखाद्या नेत्याचं लाईव्ह भाषण ऐकत होते. बीडमध्ये त्यांची प्रचारादरम्यान जी सभा होती त्यात मी स्वतः त्यांना डोळ्यानं कानानं ऐकलं आहे, पाहिलं आहे. त्यांचा तो करारीपणा, तो मिश्किलपणा मी स्वतः डोळ्यानं अनुभवला आहे, कानानं ऐकला आहे. असं असताना अचानक बातमी येते की आज आपले दादा आपल्यामध्ये नाही आहेत. हे ऐकून खरं तर अजिबातही विश्वास बसत नाही की असं अकाली मरण इतक्या चांगल्या व्यक्तीला येऊ शकतं. बोलताना देखील कंठ दाटून येतो. ज्या व्यक्तीला आपण कधीही जवळून बोललो नाही, अशा व्यक्तीबद्दल इतका जिव्हाळा निर्माण होणं ही काही साधारण गोष्ट नाही आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आणि मनात हळहळ आहे. असा एकही व्यक्ती नसेल की ज्याला अजितदादांच्या जाण्याचं दुःख नसेल. बातमी ऐकली की अगोदर डोळ्यात पाणी येतं, भावना अनावर होतात आणि शब्द फुटत नाहीत. अशा या आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाला, आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देताना हृदय भरून येत आहे.